नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये काही सुंदर ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता शरूला भीती दाखवण्यासाठी जय चक्क भूत बनलाय आणि या सगळ्यामध्ये अशी काहीतरी गंमत घडणार आहे ज्यामुळे शरू जय खूपच एकत्र येणार आहेत. नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे, सगळं बघूया. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की शायनरच्या रूमचा दरवाजा लॉक झालेला असतो. तो चाबीने खूप उघडण्याचा प्रयत्न करत असतो, पण दरवाजा काय उघडत नसतो, कारण त्याची चाबी आतच राहिलेली असते. तो अखंड जोर लावून दरवाजा खेचण्याचा, अक्षरशः दरवाजा उपटण्याचा प्रयत्न करत असतो, पण दरवाजा खुलत नसतो. ते पाहून सरू हसू लागते आणि बोलते, शायनर, तू मला म्हणत होतास ना, आता बघ तुला स्वतःला तरी दरवाजा उघडता येतो का? तेव्हा शायनर बोलतो, तू जरा डोक्यावरती पडलीयस का? काय बोलतेस, याचं भान तरी आहे का तुला? तुझ्या केसमध्ये सिनॅरिओ वेगळा होता आणि माझ्या केसमध्ये सिनॅरिओ वेगळा आहे. तुझ्याकडे चावी असून सुद्धा तुला दरवाजा उघडता येत नव्हता, बट इन माय केस माझ्याकडे चाबी नाही आहे. आणि मला एक समजत नाही आहे, तुझा बॉस इथे अडचणीमध्ये आहे आणि तू हसत बसली आहेस, दात काढत बसली आहेस. जा पटकन रिसेप्शनमध्ये जा आणि दुसरी चाबी घेऊन ये, आणि होपफुली त्यांच्याकडे दुसरी चाबी असू दे, नाहीतर आपली काही खैर नाही. तुझं काही नाही गं, तू झोपशील, पण माझं काय? त्यामुळे जा, टाईम वेस्ट करू नकोस आणि चाबी घेऊन ये. तेव्हा शरू बोलते, पण मी का जाऊ? रूम तर तुझी लॉक झाली आहे ना, तुला चावी हवी आहे, मग तू जा ना, तू घेऊन ये. तसं पण मी फार दमली आहे, इतकं पडली आहे ना, माझे पाय अक्षरशः दुखतायत. असं वाटतंय की मोडून हातात येतात की काय. त्यामुळे तू जा आणि चाबी घेऊन ये. तेव्हा शायनर बोलतो, हे बघ, नाटकी करू नकोस. हे जे काही सिच्युएशन क्रिएट झाली आहे ना, हे फक्त तुझ्यामुळे. मी तुझी मदत करायला गेलो आणि माझ्याच रूमचा दरवाजा लॉक झाला. हे सगळं तुझ्यामुळे घडलंय मूर्ख मुली. त्यामुळे जा आणि चाबी घेऊन ये. असं समज, ही तुझ्या बॉसची ऑर्डर आहे, फायनल ऑर्डर आहे. खरं तर काय, मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुझी मदत करायला गेलो. मस्तपैकी शॉवर घेत होतो, किती रिलॅक्स वाटत होतं माहिती आहे तुला. पण काय, मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुझी मदत करायला आलो आणि बरोबर अडकलो. आणि माझी गोष्ट लक्षात येत नाहीये, तू मला काय जायला सांगतेस? तुला दिसत नाहीये माझ्या अंगावरती कपडे नाही आहेत? अशा अवस्थेत मी तिकडे कसा जाईन? जरा तरी बेसिक मॅनर्स हवे माणसात. तेव्हा शरू बोलते, शायनर, अरे किती लेक्चर देतोयस? जाते मी, चाबी घेऊन येते, पण एवढं नको बोलूस. पण या सगळ्यामध्ये माझी एक अट आहे. तेव्हा शायनर बोलतो, आता कसली अट? तेव्हा शरू बोलते, आधी तू माझ्या रूमचा दरवाजा उघड आणि मगच मी जाणार. तेव्हा शायनर बोलतो, अगं जरा तुला अक्कल आहे की नाही? अगं किती मूर्ख आहेस तू, मूर्खपणाचा कळस आहेस, कळस. अगं तिकडे गेल्यावर कोणीतरी तुझ्याबरोबर हेल्पर येईल ना, तो माझ्या रूमचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करेलच, पण तुझ्यासुद्धा रूमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईलच ना. म्हणजे एका फटक्यामध्ये आपली दोन दोन कामे होतील. हे का लक्षात येत नाहीये तुझ्या? बरोबर आहे, जरा तुझा IQ कमी आहे ना, अशा माणसांना लगेच कळत नाही. पण शरूसुद्धा पुरतीच हट्टाला पेटलेली असते. ती म्हणत असते, नाही, जोपर्यंत तू माझी रूम उघडत नाहीस तोपर्यंत मी जाणार नाही. आणि हे सगळं ऐकल्यावर जयला इतका राग येतो की बासच. तो बोलतो, खरंच तुझी मदत करून ना मी फार मोठी चूक केली आहे. यापुढे मी तुझी कसलीच आणि कोणतीच मदत करणार नाही. तेव्हा शरू बोलते, शायनर, जा जा, तुला जे करायचंय ते कर, कारण मला माहिती आहे माझ्या मदतीशिवाय तुला काहीच करता येणार नाही आणि या अवस्थेत तू तर काही जाऊ शकणार नाहीस. तेव्हा शायनर बोलतो, हे बघ शर्वरी परब, मी तुला शेवटचं सांगतोय, जा म्हटलं ना, प्लीज जा जा जा. माझ्याशी वाद घालू नकोस, जा आणि चाबी घेऊन ये. आणि हे सगळं ऐकल्यावर शरू बोलते, ठीक आहे, जाते. असं म्हणतच ती रिसेप्शन एरियामध्ये जाते, पण तिथे कोणीच नसतं. त्यामुळे ती पुन्हा येते आणि बोलते, शायनर, काहीच उपयोग नाही आहे, तिथे कोणीच नाही आहे. मला वाटतंय सगळी माणसं झोपली आहेत वाटतं, कोणी इन्चार्जसुद्धा नाही आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर जयत्र डोक्यालाच हात मारतो आणि बोलतो, खरंच एवढे सगळे पैसे भरून अशी सर्व्हिस मिळणार असेल ना, तर काहीच उपयोग नाही आहे. बरं, या लोकांना बोलून काहीच उपयोग नाही. शरू, एक काम कर, जा मॅकला उठव, त्याला उठवण्याचा प्रयत्न कर, तो तरी काहीतरी मदत करेल. शर्वरी ठीक आहे बोलते आणि मॅकच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते. ती खूप आदळापट करते, पण मॅक काय दरवाजा उघडत नाही. त्यामुळे ती फोन करते. फोनसुद्धा तो काय उचलत नाही, कारण तो इतका दमलेला असतो, अक्षरशः डाराडूर झोपलेला असतो. शरूला तर मॅकचा इतका राग आलेला असतो. ती म्हणत असते, खरंच हा मॅक ना काहीच कामाचा नसतो. जेव्हा मला याची गरज असते तेव्हा हा बरोबर मैदान सोडून पळून जातो. या सगळ्या सिच्युएशनमध्ये शरूला काय करावं काही समजत नसतं. त्यामुळे ती कंटिन्युअसली मॅकला फोन करत असते, पण आपला मॅक काय फोन उचलत नसतो, तो डाराडूर झोपलेला असतो. आणि तेवढ्यातच तिथे 2 मुली येतात, ज्यांची मुलीच असतात त्या. आणि तेवढ्यातच त्या समोर पाहतात तर काय, जय आणि शरू उभारलेले असतात. कॉरिडॉर एरियामध्येच ते दोघे उभारलेले असतात. भांडण सुरू असतं. तेवढ्यातच त्यातली एक मुलगी बोलते, वा, काय रोमॅन्टिक कपल आहे. म्हणजे बघ ना, रूमच्या आतमध्ये या दोघांना रोमॅन्स करायचं नाहीये, तर डायरेक्ट बाहेर रोमॅन्स करायचं आहे. वा, काय कपल आहे. आजकाल असे दिलखुलास कपल जरा कमीच बघायला मिळतात, नाही?
तेव्हा ती दुसरी मुलगी बोलते, खरंच हा मुलगा काय हॉट आहे, बघ ना त्याचे 6 पॅक्स, अगं त्याची बॉडी काय शाईन मारतीये. खरंच हा मुलगा जर आपल्याला मिळाला असता, हा जर माझा बॉयफ्रेंड असता तर किती मजा आली असती. खरंच ही समोरची मुलगी ना फार लकी आहे, इतका हँडसम ड्यूड हिला मिळाला आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर जे इतका लाजतो की काही सांगायलाच नको. तो फारच अनकम्फर्टेबल फील करू लागतो. इकडे तिकडे लपण्यासाठी जागा शोधतो, पण जागासुद्धा नसते, कारण दोन्ही रूम तर बंद असतात आणि मॅक काय दरवाजा उघडत नसतो. जाऊ तर कुठे जाऊ असं त्याला झालेलं असतं. त्यामुळे तो चटकन साईडला जातो आणि शरूचा हात पकडून तिला स्वतःच्या आणि त्या मुलींच्या मध्ये ओढून घेतो. हे सगळं बघून तर शरूला काही समजत नसतं. तिला पुरताच धक्का बसलेला असतो. ती जोरातच ओरडते, अरे अरे शायनर, हे काय करतोयस तू, सोड माझा हात, अचानक काय खेचतोयस मला. तेव्हा जय बोलतो, गप्प बस प्लीज, 1-2 मिनिट माझ्यासमोर अशीच थांब, हलू नकोस. तेव्हा शरू चिडते आणि बोलते, का थांबू, आणि माझ्या मागे असं का लपतोयस तू, काय चाललंय काय तुझं. तेव्हा जय त्या मुलींकडे न बघता बोलतो, अगं त्या मागे मुली बघ ना, कशाही फालतू आणि घाणेरड्या कमेंट्स करतायत माझ्यावर. मला ना अनकम्फर्टेबल फील होतंय. तू इथे जर समोर उभी राहिलीस ना तर त्या मला बघू शकणार नाहीत. तेव्हा शरू जोरजोरात हसू लागते आणि बोलते, अरे वा, लाजाळूचं झाड, आणि काय रे, मुलींनी जर थोडंसं बघितलं तर काय बिघडलं, आणि एवढं काय घाबरायला झालं. उलट मुलांना तर वाटतं की मुलींनी त्यांच्याकडे बघावं, पण तुझं तर काय वेगळंच आहे, आणि मी काही इथे थांबू तुझी ढाल बनून, मी नाही थांबणार इथे. शरू तिकडून निघून जाण्यासाठी जोरात वळते, पण जय तिला थांबवण्यासाठी तिचा दुसरा हात खूपच जोराने खेचतो आणि या झटापटीत शरूचा तोल जातो आणि ती थेट जयच्या बाहुपाशात जाऊन पडते. दोघांच्यात खूप सुंदर असा रोमॅन्टिक सीन क्रिएट होतो. दोघे एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे एक हेल्पर येतो. दोघेही दचकून बाजूला होतात. तो येतो आणि दोघांचीही रूम उघडून देतो. दोघे आता आपापल्या रूममध्ये निघून जातात. जय मात्र आतमध्ये असतो. त्याला शरूचा खूप राग आलेला असतो. तो स्वतःच फेऱ्या मारत असतो आणि म्हणत असतो, ही मिस परब, हिचा माच काही कमी होत नाहीये. हिने जर वेळेवर रूमची चाबी आणून दिली असती ना तर मला त्या लॉबीमध्ये त्या मुलींसमोर उभं राहावंच लागलं नसतं. एकदासुद्धा तिने मला मदत केली नाही आणि वरून मला मदत करण्याऐवजी पळून गेली तिकडून. त्या मुलींसमोर माझ्या इज्जतीचा पार फालुदाच केला. आणि हा सगळा विचार करत असताना जय थांबतो. त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटतं. जय बोलतो, नाही, या मुलीने मला खूप त्रास दिलाय, खूप छळलंय. आता हिला असा धडा शिकवतो ना की जिंदगीभर लक्षात ठेवेल. आज रात्री मिस परब तुमची चांगलीच हवा टाईट करतो बघा. असं म्हणत असतो बेडवरती पडलेली पांढरी चादर डोक्यावरती घेतो आणि सरळ सरूच्या रूममध्ये जातो. शर्वरीच्या रूममध्ये येतो. इकडे आपण पाहतो तर काय, शर्वरी तिच्या रूममध्ये बसलेली असते. लाईटसुद्धा जाते. जयनेच ती लाईट घालवलेली असते. शरू जोरातच ओरडते, लाईट कशी काय गेली, आता मी काय करू. असं म्हणतच ती नामजप करायला सुरुवात करते. जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ असं म्हणतच ती नामजप करायला सुरुवात करते. ती स्वतःची समजूत काढू लागते. ती म्हणते, आई काय म्हणते की भूत वगैरे काहीच नसतात. अगं शरू, भूत वगैरे नसतात, तू कशाला टेन्शन घेतेस, कोण येणार नाहीये. स्वामींचा नामजप कर, बघ काहीच होणार नाही, सगळं कसं व्यवस्थित पार पडेल. आणि तेवढ्यातच तिथे आपल्या जयची एंट्री झालेली असते. तो पांढरी चादर घेऊन तिथे आलेला असतो आणि मुद्दामच भूताचे आवाज काढू लागतो. भूत भूत असं तो जोरजोरात ओढू लागतो. शर्वरी पुरतीच घाबरते. ती बोलते, कोण कोण आहे तिथे, कोण आहे तिथे, पुढे या. आणि आता मात्र जय अजून असेची मज्जा घेतो. तो हळूहळू पुढे सरकतो, डरावना आवाज काढतो आणि म्हणतो, मी आलोय तुला न्यायला, मी आलोय, हा 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 असं म्हणत असतो. जोरजोरात भूताची ॲक्टिंग करू लागतो. आणि आता मात्र या शरूची पूर्णपणे हवा टाईट झालेली असते. ती मागे सरकते आणि थरथरत्या आवाजात जप करायला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, देवा मला वाचव, मारुती राया धाव रे, मी परत कोणाशीच भांडणार नाही, या शायनरशी बिलकुलच भांडणार नाही, पण या भूताला घालव इकडून. पण जयला अजूनच आता मस्ती करायची असते. तू जोरातच ओरडतो, भाऊ. शर्वरीची भीती अनावर होते. ती डोळे उघडतच नाही. भीतीच्या भरात ती जोरात किंचाळते आणि स्वतःलाच वाचवण्यासाठी समोर असलेल्या उभ्या असलेल्या त्याच भूताला घट्ट मिठी मारते. तिला काय माहीत असतं तो भूत म्हणजे जय असतो ते. आणि या सगळ्यामध्ये शायनरचा तोल जातो आणि दोघेही बेडवरती पडतात. शरू आता समोर पाहते तर काय, बेडवरती जय असतो. ती जोरातच ओरडते, शायनर तू, मला भीती दाखवायला तुला लाज वाटली नाही, असं म्हणतच ती उशी घेते आणि त्याला मारू लागते. आणि एकंदरीतच काय, दोघांमध्ये पिलो फाईट सुरू होते. तर अशा पद्धतीचा जबरदस्त ट्रॅक आपल्याला बघायला मिळणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.